हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी विठ्ठल परवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम सद्गुरु वाचोनी नाम नये हाता सद्गुरु वाचोनी नाम नये हाता वाचोनी नाम नये हाता गुरु वाचोनी नाम नये हाता साधने वाचोनी नाम नये हाता गुरु वाचोनी नाम नये हाता वाचोनी नाम नये हाता गुरु वाचोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे साधने साधता कोटी गुण साधने साधिता कोटी गुण दैसा कांते विन करणे हा संसार सेवन करणे हा संसार दैसा कांते विन करणे हा संसार सकांते विन करे हा संसार साधन विचार व्यर्थ गेला साधन विचार व्यर्थ गेला दैसा
कांते विन करणे हा संसार तैसा कांते विन करणे हा विचार तैसा कांते विन करणे हा संसार तैसा कांते विन करणे हा संसार साधन विचार व्यर्थ गेला साधन विचार व्यर्थ गेला साधन विचार व्यर्थ गेला वरी सद्गुरु नाही केला भरतार सद्गुरु नाही केला भ्रतार वरी सद्गुरु नाही केला भरतार बरोबरी सद्गुरु नाही केला भ्रतार साधन व्यापार व्यर्थ गेला साधन विचार व्यर्थ गेला साधन विचार व्यर्थ गेला तैसा कांते विन करणे हा संसार पैसा कांते विन करणे हा संसार कांते विन करणे हा संसार पैसा कांते विन करणे हा संसार साधन विचार व्यर्थ गेला. विचार व्यर्थ गेला नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव देव म्हणे सद्गुरु पासोनी नामदेव म्हणे सद्गुरु पासो नाम घ्या जाणोनी नाना काही नाम घ्या जनी नाना काय नाम घ्या जाणोने नाना काय तैसा कांते विन करणे हा संसार तैसा कांते विन करणे हा संसार कांते विन करणे हा संसार तैसा कांते विन करणे हा संसार साधन विचार व्यर्थ गेला साधने व्यर्थ गेला साधने विचार व्यर्थ गेला खोपार कुमार बरोबर कुमाई बरोबर कुमाई बार कुमाय बरोबर कुमाई बार कुमाय बरोबर कुमाई बार कुमाय बरोबर कुमाई कुमाय बरोबर कुमाई बार कुमाय बरोबर कुमाई बार कुमाय जोडे नाम नये हक सद्गुरु वाचोणी नाम नये हक सद्गुरु वाचोणी नाम नये हक सद्गुरु वाचोनी नाम नये हात सद्गुरु वाचोनी नाम नये हात हो वाचोणी
कांते विण करणे हा संसार तैसा कांते विण करणे हा संसार कैसा साने ताऱ्यावर साधनेचा व्यवहार. तैसा तैसा
विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्त शिरोमणी रामदेव महाराज की जय. वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. विठाला, विठाला. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे जैसा कांते विन करणे हा संसार साधन विचार व्यर्थ गेला जोवरी सद्गुरु नाही केला भरतार जोवरी सद्गुरु नाही केला भरतार साधन व्यापार व्यर्थ ठेला नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी नाम घ्या जानोनी नाना काही जैसा कांते विन करणे हा संसार साधन विचार व्यर्थ ठेला विठाला विठाला, 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं वंदे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग माझ्या गुरुपरंपरेतला आहे बरं का, माझ्या गुरुपरंपरेतला आहे. आणि माझ्या गुरुपरंपरेमध्ये महाराज वर्णन करतात आहे. तुम्हाला माहिती आहे ही परंपरा कुठली आहे, पण माझ्या गुरुपरंपरेमध्ये महाराज सांगतात आहे, जरी माझ्याबरोबर देव बोलत असला, देव चालत असला, देव नाचत असला, देव खात असला, माझ्या हात आलेला घाम टिपत असला, पण मी एक परमनिर्वाणीचं प्रमाण सांगतो. काय? सद्गुरू वाचूनी नाम नये हाता. कारण की सप्त्याचा पहिला दिवस आहे.
पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हे नाम अथवा रूपावरती बोलला पाहिजे. आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं की तो कीर्तनकार बांधलेला असतो, त्याने एक तर रूपावरती बोलावं तर नाही तर नामावरती बोलावं. पण गुरुवर्य सांगतात आहे की बाबांनो, भक्ती करताय ना, करा, बिंदास करा. ज्या भक्तीला मी पण करत आलो, तुम्ही पण करतात आहे म्हणतात आहे. पण माझ्या जीवनातला अनुभव त्यांनी सांगितला, त्यांच्या जीवनातला. गुरुवर्य नामदेवराय का म्हणतात की सद्गुरु वाचोनी नाम न हाता, साधन साधिता कोटी गुणे. काही साधन करा तुम्ही, ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळी फोल, जाऊ हे ब्रह्मज्ञान प्राप्त नाही. तुम्ही ध्यान करा, धारणा करा, कुठेही जा, काही करा, काही उपयोग नाही, असं संत श्रेष्ठ नामदेवराय सांगतात. माझं म्हणणं नाही. ते म्हणतात सद्गुरू शिवाय नाम कळत नाही कुणाला, नाम मिळत नाही. आणि खरं नाम तेच काम येतं जे गुरुमुखाने ऐकतात. बाकीची नामं काही कामाची नाही. कारण की म्हटलेलं आहे की हे नाम सद्गुरूच्या मुखातून आलेलं पाहिजे, बाकी नामाला महत्व नाही. नाम किती पण आहे, अनंत रूपे अनंत वेश देखील मी त्यासी, बाप रखुमा देवीवर खून बाणली आईसी. ही खून आहे, ही खून आहे. त्याला कळल त्यालाच आहे, ही खून आहे महाराज, कळतंय का? हा, खून बाणली आईसी, ही खून कळल तर. पण तरी महाराजांनी सांगितलं सद्गुरू शिवाय नाम भेटणार नाही. म्हणे मग काय तर म्हणे जसं बायको शिवाय प्रपंचाला सुरुवात नाही. मी येणार आहे तुमच्याकडं परभणीला महाराज, आत्ता कीर्तनातून. असं प्रत्यक्षात माऊली आणल तेव्हा माझं ध्यान होतं मंठ्याला यायचं, पण माऊलीची काय इच्छा काय माहिती नाही. तर महाराज म्हणतात की जसा बायकोशिवाय प्रपंच होत नाही, संसाराला सुरुवात होत नाही, तसं सद्गुरूशिवाय भक्तीला सुरुवात होत नाही. म्हणे अजून काय तर महाराज पुढे प्रमाण सांगतात आहे की जोवरी सद्गुरू नाही केला भरतार, जोपर्यंत सद्गुरू नावाचा पती करत नाही आपण, पती आणि पत्नी दोन विषय संसारामध्ये, जोपर्यंत सद्गुरू नावाचा पती प्रपंचात येत नाही, तुमच्या संसारात येत नाही, तोपर्यंत तो व्यापार, तो केलेली साधना सगळी व्यर्थ आहे. पुढे महाराजांनी प्रमाण केलेलं आहे की सद्गुरू जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. नामदेवराय निर्वाणीचं प्रमाण सांगतात आहे, नामदेव म्हणे सद्गुरू पासूनी, सद्गुरू जवळ जा आणि ते नाम विचारून घ्या. सद्गुरू पासूनी नाम घ्या जाणूनी, मानून नाही. नामाला जाणावं लागतं. मानतात लय लोक, आमच्या जयराम काकाला अख्खे लोक मानतात, पण जयराम काकाला किती लोक जाणतात? जेवढे जाणतात ते खऱ्या अर्थाने प्रेम करतात. मानणारं अख्खं गाव आहे. पण आता मोदी साहेबांना सगळं, पण मोदी साहेब ज्यांना जाणतात त्यांचीच कामं होतात. मानणारं अख्खा भारत आहे. म्हणून जाणायला सांगितलेलं, मानायला नाही. मानून चालत नाही. उदाहरणार्थ मी म्हटलो काका तुम्हाला 10,000 रुपये दिले, 10,000 रुपये तुम्हाला मी दिले, माना. ते मानण्याला उपयोग आहे काय महाराज? प्रत्यक्ष ज्यावेळेस देईल त्यावेळेस काका नोटा मोजून घेतील, खिशात घालतील, त्यावेळेस आनंद आहे. तसं नामदेवराय म्हणतात सद्गुरू पासोनी, नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी नाम घ्या जाणोनी नाना काही. गुरुच्या मुखातून नाम घ्या, बाकी नाम कामाला येत नाही. विठ्ठल 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 वास्तवात सप्त्याचं हे 33व्या वर्ष आहे. 33व्या वर्षाचं पहिल्या दिवसाचं कीर्तन मला गुंफण्याचा योग आलाय. गुरुवर्य ज्ञानोबाराय बसलेले इथे. एवढे गायक मंडळी ज्यांना बघितल्यानंतर मला कापारा फुटलेला आहे. कारण की ही दिग्गज आहे, या आपल्या गावचं भूषण आहे, आपल्या गावचं भाग्य आहे. ही दिग्गज लोक आपल्या गावाला येतात, आपल्या सप्त्याची शोभा वाढवतात. या आपलं भूषण आहे. कारण की ही लोक मला वाटतं वर्ष 2-2 वर्ष लवकर कोणाला सापडत नसते. महाराजांचं दर्शन मी मागच्या वेळेस केलं तर आत्ता करतोय. महाराजांचं आतोनात प्रेम असतं. फोनवरती होतात वार्ता. तसं सर आहे आमचे गजानन कुटे भाऊ, जाऊन आले आमचे संदीप भाऊ. त्यांचं आतोनात प्रेम आहे. ती मंडळी प्रेम करतात, फार फार लोक प्रेम करतात. मी त्या प्रेमाच्या पात्रतेचा नाही असो, पण हे
तुमचं आमचं फार मोठं भाग्य आहे. अशी दिग्गज लोक आपल्यामध्ये येतात आणि आपल्या गावामध्ये हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात. आणि आम्हाला हरिनामाची गोडी कळावी, आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नाव यावं, निदान 8 दिवस का होईना आम्ही त्या हरिरंगामध्ये रंगलेलो असतो. फार मोठं पुण्याचं काम करून जातात. कारण की इथं तो यज्ञ केला जातोय, नामयज्ञ. इथं तो सोहळा साजरा होतोय. कारण की म्हटलेलं आहे, या सोहळ्यासाठी वैकुंठीचे लोक इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छितात. सगळे लोक इच्छा करतात का आम्हाला मृत्युलोकी भावा जन्मा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा स्वर्गीचे आवर इच्छितात देवा मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छितात ते देवा. देवादिकांना कळालंय बरं का मृत्यू लोकामध्ये काय आहे. ह्या मृत्यू लोकामध्ये काय आहे ना, हे देवादिकांना कळालंय. हरिविजय नावाचा ग्रंथ आहे, 2रा अध्याय वाचा. वाचत पण असाल ना तुम्ही, कृष्णाष्टमीला पाळण्यात घालतात रंगनाथाला आणि मग वाचता. कोणता फार सुंदर ओव्या आहे. गर्भवासाला भगवंत म्हणता हसतील साधू संत, लीला अवतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैचा, उगाच लौकिक वाव दाविली मृत्यू लोकीची ठेव, तो ब्रह्मानंद स्वयमेव जन्म मृत्यू त्या कैचा, जयाचे करता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन, तो राहिला गर्भी येऊन आईसे कल्पांती घडेना. बघा ना, हरिविजय ग्रंथामध्ये वर्णन आहे 2ऱ्या अध्यायात. गर्भवासाला भगवंत आला म्हटलं ना तर ही संत मंडळी असतील. कारण की देव जन्मत नाही आणि देव मरत नाही, देव येत नाही, जात नाही, बुडत नाही. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 11वा श्लोक वाचायचा घरी जाऊन निवांत मध्ये. 140 पासून 170 पर्यंतचे ओव्या आहे. आता इथं ठेवायला गेलो अख्खच्या अख्खं तर वेळ जाणार. लिहून घ्या हातावरती. महाराज म्हणतात की देव जर गर्भाला आला तर ब्रह्मज्ञानी साधू संत महात्मा हसतील म्हणे. का हसतील? त्यांना माहिती अजोपी सन्यव्य आत्मा भूतानामीश्वर. हा आज जन्म आणि मृत्यूच्या पल्याडचा आहे. हा जन्मला केव्हा कोणालाच सांगता येत नाही, याचा मृत्यू कधी कोणालाच सांगता येत नाही. हा काल कुठं होता आज कुठं हे कुणालाच सांगता येत नाही. याची लीला आहे ही. हा देह धरतो, काय करतो, गर्भवासा आला भगवंत म्हणता असतील साधू संत, लीला अवतारी जगन्नाथ, याची लीला आहे. म्हणे अजून काय तर म्हणे उगाच लौकिक व्हावं, मृत्यू दाविली मृत्यू लोकीची ठेव. मृत्यू लोकामध्ये सर्वांग सुंदर एक मृत्यू लोकामध्ये डिपॉझिट ठेवलेलं आहे. डिपॉझिट कोणतं? भागवतामध्ये 9व्या अध्यायामध्ये 325 पासून पुढे ओव्या आहे. माऊली बसलेले, उगाच मी सांगत बसायचं आणि माऊली परत म्हणणार महाराजांचं चुकलं काय. मला पण भीती वाटते. कारण की मला असं वाटतं की मग ते 5 सप्टेंबर असतात ना, विद्यार्थी मास्तर होतात आणि मास्तर विद्यार्थी होऊन बसलेले असतात. आता गंमत अशीच झालेली आहे. दादा पाठीमागे बसलेले दिलीप दादा, फार अभ्यास आहे त्यांचा. ही सगळी ज्ञानी संत महात्मा आहे. महाराजांनी सांगितलं 325 पासून पुढे 9व्या अध्यायातल्या ओव्या आहे. या मृत्यू लोकामध्ये ठेव आहे. कोणती? देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. देवाला सुख वाटलं या देहाला पाहिल्यावरती. हा देह किती आहे, किती चांगला आहे. हा माऊलीने वर्णन केलंय मदालसामध्ये. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा, वरी चर्म घातले रे कुर्मिकीटकाचा साधा, वरी चर्म घातले रे कुर्मिकीटकाचा साधा, वरावा दुर्गंधी रे
एकदाच बायकोला म्हटलं तो आशीर्वाद दे. बायको म्हटली तिथं शिन्नर तालुक्याची गाण कोकिळा घाबरू नको म्हणे तो. हा सानप महाराज तिथं पहिलं ऐकलेलं आहे. ती म्हणे शिन्नर तालुक्याची गाण कोकिळा आहे, तुम्ही महाराज घाबरायचं नाही. आणि बघा ना कसं प्रमाण उचललंय. परियसी मदाला असा हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे, पण तरी स्वर्गीच्या देवाचा डोळा याच्यावरती. ज्यांनी चांगल्या कर्मावरती स्वर्ग लोक भोगण्याचं, पण त्याची पण तया पुण्याची पावटी सरे माऊलीने त्यांना पण केलेले. काय तेतम भुक्ता स्वर्ग लोकम विशाल शिन्ने पुण्य मर्त लोकम विशंती एवं त्रयी धर्म म्हणून प्रपन्ना गतागतम काम कामाते लभते. माऊलीने सांगितलं तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरेन येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर हा देह भेटल, गॅरंटी नाही सानप महाराज, मिळणार नाही, अनमोल किमतीचा आहे. एक डोळा गेला तर कोणी द्यायला तयार होत नाही, किडनी गेली तर कोणी द्यायला तयार होत नाही. बघा तुम्ही कधी स्पेअर पार्ट मिळत नाही, लाखो पैसा असू द्या, पण भेटत. म्हणून स्वर्गीचे देव इच्छा करतात आहे का नाही. मृत्यू लोकांमध्ये मनुष्य देहात आल्यानंतर नरदेहीची नि साधने, नाथ महाराजांनी सांगितलं नरदेहाला मी साधन करील, नरदेहीची नि साधने सतचित्त आनंद पदवी घेणे. या नरदेहात आल्यानंतर सत्य काय आहे, कशाला सत्य म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांना कळलं होतं सत्य, तुम्हाला आम्हाला कळणं मुश्किल आहे. सत्य काय आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार. तुकाराम महाराजांना कळालं का सत्य फक्त जगामध्ये काय आहे, हे विठ्ठल आहे, बाकी सत्य काही नाही आहे. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. सत्य आणि साच आहे. सत्य त्याला म्हटलेलं आहे त्रिकाल आबाधित सत्य. काल पण सत्य होतं, आज पण सत्य, उद्या पण सत्य राहील. या सगळ्या सृष्टीचा नाश झाला तरी सत्य सत्यच राहतं. सत्यम ज्ञान अनंत ब्रह्म, आद्य शंकराचार्यांनी सांगितलं. सत्यम ज्ञान अनंत ब्रह्म स्वतः सिद्धम नित्यानंद एक प्रत्येका भिन्न निरंतर जयती. स्वतः सिद्ध, याची सिद्धता दुसरं कोणीच करू शकत नाही. याला सिद्ध व्हायचंय ना तर हा स्वतःची सिद्धता स्वतः करून देतो, याची सिद्धता हा करून देतो. 10 आंबे खाल्याने एका कलिंगडाची चव आली असं कधी झालंय का दादा, झालंय का कधी? असं होतच नाही. कलिंगडाची चव यायला कलिंगडच खावं लागेल. आंबे खाऊन कलिंगडाची चव येईल का? तसं या निर्गुण ब्रह्माची ओळख कोण करून देतं? सगुण ब्रह्म. हे निर्गुणातून सगुण होतं, म्हणून माऊलीने म्हटलं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक ज्यांना अनुभव आला त्यांची ग्रंथ आहे बरं का महाराज, त्यांचा अनुभव लिहून ठेवलेला आहे. आपण फक्त माग म्हणायचं सगुण निर्गुण एक गोविंद रे. माऊलीने अजून मुक्ताईला सांगितलं काय, निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला आणि कर्दम तो झाला एकाएकी. सनद आहे सनद मुक्ताईची, मुक्ताईची सनद आहे. हा ग्रंथ केवळ 18 अध्यायाचा आहे. मुक्ताईच्या अभंग आहे, ज्ञानोबरायांचा संवाद आहे, त्याला सनद म्हटलेलं आहे. निर्गुण ब्रह्म असलेलं सगुणामध्ये येतं आणि ते निर्गुणाची ओळख करून देतं. सगुण निर्गुण गुणाची अवगुण, सगुण निर्गुण गुणाची अवगुण, सगुण निर्गुण दोन्ही अवगुण, सगुण निर्गुण गुणाची अवगुण, सगुण निर्गुण, सगुण निर्गुण
सगुणाचा निर्गुणाचा भेद आहे ना साधू संतांनी पहिलाच मिटून टाकलेला आहे. पण म्हटलेलं आहे सगुण आणि निर्गुण कळण्यासाठी साधू लागतो जीवनामध्ये. साधू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत निर्गुण कळत नाही. कारण की साधू भेटला ना, त्यांनी अनुभवांती सांगितलं सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे. सारासार विचार कर. आणि तो कुठं भेटेल त्याची पण जागा सांगितलेली. पण माणूस काय करतो, सगुणाचा आधार घेत नाही, निर्गुण ब्रह्माची ओळख होत नाही. कारण की त्याची ओळख तो स्वतः करून देतो. माझी ओळख मी कोण आहे हे कधी कळेल, ज्यावेळेस मी एक तर सांगेल, नाही तर पाटील सांगतील हे आमचे कुठे महाराज आहे, हे मुंबईला BST सर्व्हिसला आहे, सेवा म्हणून कीर्तनच करत असतात. एवढा परिचय झाला. तुम्ही मला कुठल्याही बाजारात कुठल्याही वेशेला भेटले तरी मी तुम्हाला ओळखू शकतो, तुम्ही मला ओळखू शकतात. का? ओळख करून दिली आहे. एक तर ओळख करून देणारा पाहिजे, नाही तर माझी ओळख मीच सांगितली पाहिजे, बाकी कोणी सांगणार. तसं निर्गुण ब्रह्म हे सगुणात येतं. निर्गुणाचा अबुंद सगुणी उतरला आणि कर्दम तो झाला एकाएकी. मूळद्वारी मुळी स्थापिला. आता हे फार गुह्य ज्ञान आहे हो. मी सनदेला हात घालत नाही, घातला तर मला परत बाहेर निघता येणार नाही. निर्गुणाचा अबुंद सगुणी उतरतो. अर्थात निर्गुण निराकार परमात्मा असलेला सगुण होतो, अर्थात साधू संतांच्या रूपाने प्रगट होतो. आणि मग तो काय करतो, आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतो. याला आमचे सद्गुरू बाबा अवतार सिंगजींनी सांगितलेलं आहे, मानव देहा माझी ब्रह्मा सद्गुरू रूपे अवतरतो. अवतार म्हणे हा जीवाशिवाची स्वतः भेट घडवितो. जीवाशिवाची भेट हा सद्गुरू करून देतो. अज्ञानी जीवाला शिव ब्रह्माचं अर्थात या निर्गुण ब्रह्माची ओळख सद्गुरू करून देतात. तसं निर्गुण ब्रह्म कुणाला कळत नाही. कारण की भागवतामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्म बोलवे ना कोणा, ब्रह्म सांगवे ना कोणा, दावी तरी दावी या खुना, या कारणे मौन दाना ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानी कसा असतो म्हणे, तो मुका असतो, त्याला सगळं कळतं. जसं लहान लहान पोरं शाळेतली वार्ता करतात, याच्यातला भातुकलीचा खेळ खेळतात, त्यावेळेस ते मुलं खेळता खेळता आपल्याजवळ चपाती घेऊन येतात. पानाची चपाती केलेली असते आणि ते मुलं म्हणतात घ्या पप्पा ही चपाती घ्या. आता तो भातुकलीचा खेळ आहे, आपल्याला माहिती ही खरी चपाती नाही आहे, पण भातुकलीच्या खेळामध्ये ती काय म्हणते, पप्पा चपाती खा. आपण पण ती चपाती घेतो खाल्यासारखं नाटक करतो. याचा अर्थ ती चपाती आहे का? तद्वत ब्रह्मज्ञानी जगामध्ये असताना ज्यावेळेस पण सगुण आणि निर्गुणाची वार्ता होते ना, त्यावेळेस ते गप राहतात. का गप राहतात? ते म्हणतात चालू दे, यांचा खेळ चाललेला आहे. त्याला माहिती असतं कुठे हे कुठे हे माहिती आहे का, ह्या स्वतः सद्गुरू रूपाने प्रगट होतो आणि या निर्गुण ब्रह्माची ओळख करून देतो. बाकी कोणी करत नाही. बरं, नुसती ओळख करून देत नाही, नुसती ओळख करून देत नाही, याचं नाव पण सांगतो, याचं नाव पण सांगतो. माऊलीने सांगितलेलं एका ओळीमध्ये, माऊली म्हणतात या ब्रह्माला काहीच नाव नाही, पण ठेविले नावाने ओ देवठी. बरोबर आहे. हा, नाव नाही आहे, पण आत्या काका मावशी आणखीन कोणीतरी नाव ठेवतं. मग पोरं आई म्हणते पप्प्या, मग ते त्या नावाने हाक मारल्यावरती ओ देत. तद्वत हे निर्गुण ब्रह्म सद्गुरूच्या रूपाने प्रगट होतं आणि मग त्याला नामाभिधान देतं. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ध्येय ध्यान ध्यान नित्य निरंजन, ध्येय ध्यान ध्यान नित्य निरंजन, ध्येय ध्यान ध्यान नित्य निरंजन, ध्येय
दादासाठी टाळ्या होत्या, कारण की फार ठेवणीतलं प्रमाण काढलं हे. मुरलेलं लोणचं असतं ना, त्याच्यात चव वेगळीच असते. हा, कारण की हे प्रमाण लवकर कोणी काढत नाही, हे फक्त हेच लोक करू जाणं. आणि आपलं भाग्य मी पहिलंच म्हटलो असो. पण महाराजांनी सांगितलं जोपर्यंत निर्गुण ब्रह्म त्याला नाम देतं बरं का. उपजली या बालकाशीमुळे नाम नाही त्यापाशी ठेविले नामाची ओधी उठी. किंवा या ब्रह्माला नाव नाहीये, या ब्रह्माचं नाव सद्गुरू ठेवतो. मग गुरु त्याला काय म्हणेल ना त्याच्यावरती हा हक देतो. हाक कोणाला देतो? गुरुने ठेवलेल्या नावाला. बाकी इतरांना साथ नाही देत, इतरांना अजिबात साथ नाही देत. याची नावं अनंत आहे, अनंत नाव आहे, अनंत रूप आहे, अनंत वेशाने हा उतरतो. पण याचं नाव सद्गुरू ठेवतो. आणि सद्गुरूनं दिलेलंच नाम काम येतं, बाकी काय काम येत नाही बाबा. हा पासवर्ड आहे, हा तिथला पासवर्ड आहे. जसं आपला लॅपटॉप उघडायचा असेल तर पासवर्ड मागतं, युजर नेम मागतं, तसं युजर नेम कळालेला आहे, त्याला पासवर्ड पडला पाहिजे. आणि हा पासवर्ड सद्गुरू देतो, बाकी इतरांचं काम. आणि हाच तर अनुभव नामदेव रायांना आला आणि त्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. सद्गुरु वाचोनी नामये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. साधन साधिता, साधन साधिता, कोटी गुणे ऐसा कांते विना, करणे हा संसार जैसा कांते विना, करणे संसार. साधिता, साधिता, कोटी गुणे ऐसा कांते विना, करण्या संसार ऐसा कांते विना, करण्या संसार. महाराजांनी सांगितलंय जैसा कांतीविन करणे संसार. पण नाम सद्गुरू शिवाय भेटत नाही, कारण की सद्गुरू ह्या निर्गुण ब्रह्माला नाव देतो. आमचे इंगळे बाबा पूर्वी प्रमाण द्यायचे, या माऊली पुण्य फळले बहुत दिवसा. इंगळे बाबा प्रमाण द्यायचे. माऊली इंगळे बाबा पूर्वी प्रमाण द्यायचे. विठाल भाग्य आहे बरं का माझं, ज्यांनी या सप्त्याची परंपरा या गावामध्ये सुरू केली, अतोनात प्रयत्न केले, ऐन तारुण्यामध्ये या गावात आले. आणि संपूर्ण तारुण्य ते आत्तापर्यंतचं हयातीपर्यंत. आता बघा ना बाबा बसलेले, महाराज मोठ्या आवडीने, म्हणजे मी त्या पात्रतेचं नाही गुरुवर्य, तुमच्यासमोर कीर्तन करणं माझी लायकी नाही आहे, तुमच्यासमोर कोणापुढे पण बोलणं माझी पात्रता नाही, केवळ गुरुकृपा आहे. असो, आमचे इंगळे महाराज प्रमाण द्यायचे. एका गावामध्ये असेच एक गुरुराज आले, त्यांच्या दर्शनाला अख्खं गाव लोटलो.
आता गावाची ती सवय असते, जिथं गर्दी ती तसं अख्खं गाव दर्शनाला लोटल्यावरती विचार केला कोण आहे बुवा. तसं आमच्या मळ्यातून, आमच्या एका खळ्यातून मळ्यातून एक शेतकरी येत होता. हातामध्ये संध्याकाळी भाजीला, घरामध्ये स्वयंपाकाला भाजीला वांगी आणि मेथीची जुडी घेतलेली होती आणि गेला होता लाईनीमध्ये. आता धक्काबुक्कीमध्ये त्याला योगायोग आला, इंगळे बाबा सांगायचे, आणि गेला गुरुवर्यांच्या पायावरती. आता गुरुवर्यांचं दर्शन घेताना कोणी ना कोणी काही ना काही ठेवायचे. तुम्हाला माहिती काय ठेवतात, त्याचा काय मला अनुभव जास्त नाही. मी आहे तसाच आहे महाराज. अजून पण माझं घर, अजून पण राहणं, अजून पण भाकरच खातो. हा म्हणजे भाकर आणि कोड्याच खातो. पण महाराजांच्या दर्शनाला गेल्यावरती आता याने काही ठेवलंच नाही. तर ते पाहिलं त्याने, मेथीची जोडी, 4-5 वांगे, तो लागला महाराजांना द्यायला. महाराज म्हणे आता मला काय पाहिजे ना, आता तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही पैसे दिले नाही ना, बाकीचे भाकरी वगैरे दिले तर घेते नाही काही लोक. तसं मृत्यू लोकातलं बाकी काही बरोबर येत नाही. तुम्ही सोनं दान करा, घरदान करा, अख्खं काही करा. महाराज बसलेले, मी उगाच काय सूर्यासमोर काजव्यानं चमकणं योग्य नाही, बरोबर आहे का नाही. दुपारी मी तुम्हाला प्रमाण सांगितलं कर्णाचं, सांगितलं का नाही. कर्णाने म्हणजे त्याचा आत्मा ज्यावेळेस प्रयाण काल करत होता, ठेवून जातो, तुम्हाला पण माहिती कामं येईल. आणि यांच्यासमोर बोलणं म्हणजे उगाच माफी मागतो परत एकदा. तर कर्णाचा जीवात्मा ज्यावेळेस प्रयाण करत असतो म्हणतात बरं का असं, त्यावेळेस त्याला ते यमाचे 2 दूत विचारतात, महाराज आज पहिल्या दिवसाची मुक्कामाची रात्र आहे म्हणे, मुक्काम करायचा आहे, तुम्ही जिंदगीत कोणाला काही दान पुण्य केलंय का. तो म्हणे माझं नाव काय आहे, मी कोण आहे. मूर्ती लोकांमध्ये विचारून बघ म्हणे. दान म्हटलं का कर्णाचं नाव येतंय. काय काय दान केलं म्हणे, सगळंच दान केलं, जे हाताला आलं ते दान केलं म्हणे, जे लागलं ते दिलं. पण म्हणे कधी कोणाला भाकर कोड्यास वाढलंय का, जेवायला दिलंय का कोणाला. ते म्हणे आजपर्यंत तर मला आठवत नाही म्हणे. मग बुखार आहे. कर्ण आता तुमच्या माझ्या किती दान किती पंक्त्या, माफ करा माऊली मी बोलू नये, कारण की एक पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं किम मित्र मरिषता, मरणाऱ्या माणसाचा मित्र कोण आहे, दानम मित्र मरिषता. आता दानम मित्र मरिषता म्हटल्यावरती पुन्हा ते यक्षाने प्रश्न केला, किम दानम मित्र मरिषता. उत्तर द्यायला युधिष्ठिर होता. युधिष्ठिराने सांगितलं अन्नम दानम मित्र मरिषता. आता तुम्ही समजून जाशाल शेवटच्या दिवशी काय करायचं तुम्हाला, किंवा 7 दिवस काय करायचंय. तर म्हणे अन्नम दानम मित्र मरिषता, म्हणे अन्नदान आहे का, म्हणे ठीक आहे. कर्णाला विचारलं तो कोणाला जेवायला घातले का, म्हणे जेवायला. ते म्हणे नाही बा, दान तर लई केलं. आता म्हणे उपाशी राहावं लागणार तुला. उपाशी राहायची वारी आली, जेव्हा त्यांनी पुस्तक चाळायला सुरुवात केलं. पुस्तक चाळायला सुरुवात केल्यावरती त्यांना दिसलं म्हणे याने याच्या जिंदगीमध्ये एक काम चांगलं केलंय. काय काम केलंय म्हणे, दुर्वासा मुनी दुर्योधनाकडे जेवायला गेले, त्याच्या घरचा पाहुणचार केल्यावरती कर्णाने काय सांगितलं, करायची होती फजिती कोणाची, पांडवांची, पण ह्या बोटानं सांगितलं त्यांच्याकडे. पण त्यांच्याकडे म्हणजे कळालं का तुम्हाला, आपला आकडा जर पकडला, आपला जर लाईटीचा आकडा पकडला तर आपण काय म्हणतो, जाऊ दे मरदे आपला पकडला, जाऊ दे जाऊ दे. आपण काय म्हणतो, साहेब त्याचा पण आहे. कोणाचा, कुठे महाराज सुद्धा आकड्यावरती लाईट चालली, त्या कुठे महाराजांचा पण पकडा. तसं दुर्योधनानं काय केलं, या कर्णानं काय केलं, त्यांच्याकडे जा. कोणाकडं, पांडवांकडं. त्यांना तिकडं पाठवल्यावरती त्यांची फजिती मोकार ना. त्यांच्या घरी खायला नव्हतं, सूर्य थाळी धुवून ठेवली होती, आणि 1000 शिष्य आणि दुर्वासा आले. आता त्यांच्याजवळ पर्यायच नाही राहिला ना, त्यांच्याजवळ एकच मशीन तेवढी, कोणती, सूर्य थाळी. आणि दुसरा आधार कोण, कृष्ण मुंदे, हा सद्गुरूचा सामर्थ्य. ती जाणार कुठं, गुरुला अरदास केली. हे महाराज आले ना, प्रगट झाले. म्हणे काय मला आठवण केली, काय सांगू दादा म्हणे, दुर्वासाने त्याचे 1000 शिष्य आले. ते म्हणे येऊ दे, मला काय खायला दे. अहो म्हणे तेच तर सांगते म्हणे, दुर्वासाने त्यांची 1000 शिष्य आले, खायला मागितलंय, काहीच नाही. ते म्हणे त्यांचं राहू दे, मला दे म्हणे.
ते म्हणे आता थाळी धुवून ठेवली, काय राहिले तुम्हाला? तो म्हणे इकडं आण. त्यानं चांगली चाच पडली, पान लागेल होतं पान. म्हटलेलं देवाच्या घरी काय खायला भेटाना अन्न, द्रौपदीचं पान खाल्लं, भाजी पान. यानं जसं पान खाल्लं ना, दुर्वासा मुनीचे शिष्य हातपाय धुत असतील किंवा काय आणखी करत असतील, त्यांना तिकडे ढेकर चालू झाली. ते म्हणे जर आपण गेलो आता इथंच पोट भरेल आहे, जर नाही खाल्लं तर भीमदादाची गादा. तेवढं पुण्याचं काम करण्याने केलं होतं. पहिल्या दिवशी यमाच्या दूतांनी सांगितलं हे बोट चाखायचं म्हणतो. तुला भूक लागली काय करायचं, हे बोट तोंडात घालायचं. कर्णानं तेवढं काम उत्तम केलं होतं म्हणून त्याला पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत खायला भेटलं. कुठले कुठले मुक्काम आहे महाराज सांगतील तुम्हाला गरुड पुराणातले, नाही तर तुम्ही वाचलेले असतील. पण सांगण्याचा भावार्थ असा आहे, त्या गुरुने सांगितलं बाबा मेथीची जोडी हे वांगे तुझ्या तू घेऊन जा. ते म्हणे गुरुदेव मला मंत्र द्या. म्हणे तुला मंत्र हेच, एक मेथीची जोडी, 4 वांगी, 1 मेथीची जोडी. त्या बिचाऱ्यानं गुरुचा शब्द ऐकला आणि नामस्मरण चालू केलं. तो काय आमच्या एवढा हुशार थोडीच होता. आम्ही विचार करतो. आता मी सांगितलं असं सद्गुरू वाचून, त्यावेळेस त्या अभंगामध्ये नारदाने विचार केला असा गुरु असतो का? नाही, गुरुवरती शक नाही घ्यायचा. गुरुवरती शक घेतला ना का आपलं कुठंच जागा नाही. आणि कोणत्याही गुरुची निंदा करायची नाही, कोणत्याच गुरुची नाही करायची. कारण की गुरु निंदा ज्याने केली ते त्यांचं मिटतच नाही, धुतलंच जात नाही. संत निंदा ज्याने केली ते किती काही करू द्या त्यांना स्वीकारित नाही परमात्मा. संतांची निंदा ज्याच्या घरी ते घरच नाहीये म्हटलेले. भरपूर काही प्रमाण आहे, मला द्यायचे नाही. पण महाराजांनी तेवढंच दिलं आणि त्याला काय झालं, तेवढंच त्याने गोकलं. कशावरती विश्वास ठेवला? श्री सद्गुरूचे पायी हा माझा विश्वास ठेवला आणि गोकत राहिला. त्याला कळलं 12 वर्षानं आपल्या गावामध्ये महाराज आले बुवा. आमच्या रमासारखे गेले महाराजांना भेटायला. रमा आमचा 4 वांग्याची जोडी, 4 वांगे 1 मेथीची जोडी. भाव आहे रमाचा, महाराजांच्या चरणावरती भाव आहे. श्री संताची या पायी हा माझा विश्वास सांगितलेले. कोणताही संत असू द्या, कसाही असू द्या, कसाही असू द्या, फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. गेला ना गुरुच्या भेटीला, पूर आला होता. वरतील्या गावात आपले महाराज उभे, गुरुवर्य. रमा म्हणे गुरुवर्य वरतील्या गावात आहे, जायचंय म्हणे. मग रमानं काय केलं, गेला नदीपर्यंत. लोक सगळे म्हणते अरे पूर आलाय, रमा कुठं जातो? रमा म्हणे मला जायचंच आहे. काय म्हटलं? मला जायचंच आहे गुरुवर्य, त्या कोपऱ्याला आहे, मला जायचंच आहे. मला गुरुच्या दर्शनाशिवाय राहायचंच नाही. गेले बुवा. रमानं काढली घोंगडी टाकली नदीच्या पुराच्या पाण्यावरती. आथरली घोंगडी आणि घोंगडीवरती बसला रमा. 4 वांगे 1 मेथीची जोडी, माझ्याकडे काय पाहते, चल घोंगडी पैलथडी. गेली ना घोंगडी पैलथडीला. काय नामस्मरण होतं? श्रद्धा कोणाची आहे? रमाची आहे. गोंगडी पैलथडीला गेली. महाराजांना म्हटले महाराज दर्शनाला आलोय. महाराज खुश झाले, एवढे लांबून आला, एवढ्या पावसात आला, एवढ्या पूर आलेल्या पाण्यात आला. म्हणे महाराज त्याच्यामध्ये काय आहे म्हणे, नामानं दगड तरले तर मी काय येणार नाही म्हणे. अरे पण एवढ्या पावसात आला, एवढ्या पुरात आला. म्हणे हो तुम्ही नाम दिलेलं आहे, नामानं दगड तरतात म्हणे. चल तुम्हाला तरुण दाखवतो. आला परत गुरुवर्य. रमा आले. रमा म्हणे कसा आला? म्हणे हे बघा तुम्हाला दाखवतो कसा जायचं ते. रमाना थरली गोंगडी, 4 वांगी 1 मेथीची जोडी. आली ना वरळला खुर्दला गोंगडी. गुरुवर्य त्याच कोपऱ्याला. म्हणे या आता महाराज. महाराज म्हणजे नाही, आपलं काम श्रद्धा गुरुवचनावरती. आणि गुरुवचनावरती ज्याची श्रद्धा आहे ना त्याला भक्ती मिळते. भक्ती आमच्यासारखा वेश केला, आमच्यासारखी नाट्य केले, आमच्याजवळ नाही काही. महाराज आमच्याजवळ पाया पडतात ना तेव्हाच तुम्ही आम्हाला खाली करून घेऊन जाते. आमच्याजवळ काही नाही राहत. आम्ही पण त्याच्याकडून घेतो. आणि मग त्याच्याकडून घेतलेलं नाम आहे ना, आम्ही छाती ठोकपणे सांगतो काय ते हे नाम आहे. जे नाम नामदेव रायांना विठ्ठलांनी नव्हतं दिलं, सद्गुरूनं दिलं होतं औंड्याला. असं नाही नाव भेटलं ते. आणि सद्गुरू खेचर स्वामी पण चांगले नव्हते, फक्त संत संगतीचा परिणाम होता, साधूची कृपा होती.
म्हणून ती ताकद आली. साधू लागतो जीवनामध्ये. नामा म्हणे खेचरा पायी भेट झाली सर्वा ठाई, भेट झाली सर्वा ठाई, भेट झाली सर्वा ठाई. नामा म्हणे खेचर पायी भेट झाले सर्व, भेट झाली सर्व ठाई, भेट झाली सर्व. नामा म्हणे खेचरा पायी भेट झाली सर्वा ठाई, भेट झाली सर्वा ठाई, भेट झाली सर्वा ठाई. नामा म्हणे खेचर पायी भेट झाली सर्व ठाई, भेट झाली सर्व ठाई, भेट झाली सर्व ठाई. छाती ठोकपणे सांगितलं, मला भेटला कुठं कुठं सर्व ठाई. मला एका जाग्यापुरता मर्यादित नाही केला. मी मंदिरापुरतं मर्यादित राहिलो नाही. माझा देव आता माझ्या बरोबर आहे. आणि हाच अनुभव तुकाराम महाराजांना आला होता. तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस अनुभवांती प्रमाण दिलं ना, जेथे जातो हा अनुभव आला, गुरुकृपेने आला. नाहीतर देव नामदेवराय मंदिरापुरते सीमित समजत होते. पण गुरुकृपा झाली आणि गुरुकृपा झाल्यावरती अनुभवांती प्रमाण सांगितलं. बाबांनो, मला हा विठ्ठल सगळ्या जागेवरती दिसतो. देव नटला नाना पारी, देव नटला नाना पारी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी. देव नटला नाना पारी, देव नटला नाना किती तऱ्हेने नटलाय हो हा. हा कधी आईच्या रूपाने नटतो, कधी ज्ञानोबरायांच्या रूपाने नटतो, कधी अनेक रूप घेतो, अनेक अनेक प्रकारे रूप घेऊन येतो समोर. हा नामदेवांसमोर पण गेला होता श्वानाच्या रूपाने. ओळखला फक्त नामदेवाने. देवाने विचारलं, बाबा तो कसं काय आता ओळखलं? पहिलं तर आलो होतो मी तुझ्याकडं, माशी बनून आलो, कैकाड्याचं स्वरूप घेऊन आलो, त्यावेळेस तुला ओळखतं नाही आलं. मग त्यांनी सांगितलं, ही कृपा खेचराची आहे, माझी अवकात नाही आहे. माझ्या जीवनात सद्गुरू आले. सद्गुरूने मला तुझं विठ्ठल जळीस्थळी भरला हे रूप सांगितलंय. मला गुरुने ओळख करून दिली आहे. माझा देव नुसता आता मंदिरापुरता आणि पंढरपुरापुरता मर्यादित नाही राहिला. माझा देव मी जिथं जातो तिथं माझ्या बरोबर आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, जळी स्थळी भरला, निपटावा नाही उरला, नाही उरला, आजच्या दृष्टीने देखिला, दृष्टीने देखिला. विठ्ठलाची विठ्ठला, विठ्ठल मनदारले विठ्ठल जळी स्थळी भरला, चित्ताचा बनाईला, आजच्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला. सानप महाराज, टाळ्या भाऊ तुमच्या आवाजाला आणि तुम्हाला. एकदा तुम्ही फक्त बीड परभणीकडे चला माझ्या बरोबर, का मग मजा येईल. तिकडं आपले लोक म्हटले का असे नुसते घेऊन नाचत आहे. बँड लावित आहे बँड. वर्षाला तर बँडने मिरवणूक काढली होती. केवळ गुरुकृपा आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. रीता ठाव नाहीये त्याच्याशिवाय, पण पाहिला का सा म्हणे. गुरुने ती ज्ञानदृष्टी दिली म्हणे मला. गुरुने ती ज्ञानदृष्टी दिली. हेच डोळे होते, हेच डोळे, हेच इंद्रिय, हेच हातपाय. गुरुने ती दृष्टी दिली. ए फॉर ऍपल,
नाही तर 2 रेषा ओढलेल्या, तिसरी थोडी रेष, त्याला आपण म्हणायचो 3 रेषा मारले नाही, हे कसं म्हणायचं. पण गुरुने दृष्टी दिली, 3 रेषा म्हणजे ए फॉर ऍपल. गुरुने दृष्टी दिली, 1 लाईन ओढलेली असायची फळ्यावर, त्याला एक म्हणायचं इंग्लिश मधला. आपण म्हणायचो लाईन ओढली, एक कस काय. गुरुने सांगितलं याला एक म्हणतात. गुरु दृष्टी देतो ती. मुक्ताईने सांगितलं गुरु ज्ञानदृष्टी शेपणा, ती मनाची अवस्था गर्वारपणा, मन प्रसव्य ब्रह्मज्ञाना, या कारणी ज्ञान वांजेशी पुत्र. गुरु दृष्टी देतो. मन वांज आहे, मनाला भक्तीचा आनंद नाहीये, मनाला भक्ती आवडत नाही, मनाला प्रपंच आवडतो. गुरु काय करतो, गुरु ज्ञानदृष्टी शेपणा, ती मनाची अवस्था गर्वारपणा, मन प्रसव्य ब्रह्मज्ञाना, या कारणी ज्ञान वांजेशी पुत्र. मन वांज आहे, हिला ज्ञानरूपी पुत्र जन्माला येतो महाराज, गुरुकृपेने येतो महाराज. असा येत म्हणून गुरुची कृपा लागते. पण गुरुची कृपा काय आहे, गुरु काय करतो, गुरु दुःख पीडित विषयार्थी संसारामध्ये अडकलेल्या जीवाला ते सत्य परमात्म्याचा बोध देतो. गुरुचं पहिलं लक्षण. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पहिला ग्रंथ निर्माण झाला, मुकुंद राजांनी सांगितला. राजा जयत्पाळाला विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे, घरी जाऊन कधी वाचा. मी असं नाही, आपल्याजवळ नसल तुम्हाला भेटला तर आपल्याकडे या. आपल्याकडे फक्त निळावंती नाही तर सगळे ग्रंथ आहे, सगळे ग्रंथ आहे, निळावंती नाहीये. आणि मी ती शोधण्याचा प्रयत्न केला. बारामतीला गेलो, गिरगावात गेलो, अनेक मला एकाने सांगितलं तर कोल्हापुरात कोणाजवळ तरी आहे, तिथं गेलो मी, उपरी रेंदाळ जवळ, नाही भेटली महाराज. तेवढाच ग्रंथ वाचायचा राहिलाय. बघू सद्गुरूच्या कृपेने कधी भेटल त्यावेळेस भेटेल. त्याच्यामध्ये बाकी काही नवीन नाही, ब्रह्मज्ञान नाहीये त्याच्यामध्ये. पण ती विद्या जाणल्यानंतर सगळ्या चराचरातल्या सृष्टीचं दुःख कळतं म्हणे. इच्छा आहे पण गुरुकृपेने वाचणार आहे, अशी इच्छा ती त्यांच्या हातात आहे. असो तर महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत ही गुरुकृपा नाही ना बाबांनो, तोपर्यंत या प्रपंचातलं दुःख मिटणार नाही. कारण की प्रत्येकाला वाटतो, आता तुम्हाला सांगू गावागावात जाण्याचा योग येतो. 48, 50, 55 अशाशी मुलं झाली महाराज. अक्षरशः क्यू येते बरं का महाराज. 45च्या खाली नवरदेव नाही, 45, 50, 55 पर्यंत आता नवरदेव सापडायला लागले महाराज. काय करायचं. आणि प्रत्येक गावातली अवस्था आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण केलेल्या चुकांमुळे हे सगळं दुःख भोगावं लागतं. प्रत्येक घरी गेला तुम्ही, कोणाच्याही घरी जा, महाराज दुःख एवढंच आहे, पहा ना आमच्या पोराला कुठंतरी. तुम्ही फिरत राहत्या, पहा ना कुठंतरी, कसंही चालेल. आता काय करायचं. आमची झाली भाग्य बरं का महाराज, नाही तर आपल्याला दाढ्याच वाढवायला लागल्या असते. असो पण महाराजांनी प्रमाण दिलं, बाबांनो प्रपंचाला बायकोशिवाय सुरुवात होत नाही. कारण की मी परभणीला मध्यंतरी आलो होतो महाराज 3 वर्षापूर्वी. आणि एक फार मोठे साहेब होते, मला सत्संग झाल्यावरती त्यांनी घरी बोलवलं. घरी बोलवल्यावरती सगळी व्यवस्था केली, बदाम, काजू, दूध. आमचं असंच जेवण राहतंय. तुम्ही पाहिलं असेल कसा घरघरीत मी. हां, मी घरी जेवायला नाही रात्रीचा. बायकोला कधी फोन करून विचारा, हां कधीच नाही. याचं कारण आहे, गेलो महाराजांच्या घरी, महाराजांनी बदाम, काजू सगळं आणलं, ठेवलं. मग प्रापंचिक गोष्टीमध्ये माणूस येतोच ना, कसं काय चाललंय, बरं आहे ना, काय आहे काय नाही. त्यांनी मला सगळं सांगितलं. म्हणे इथं 2 बंगले, गावी येलदरीच्या धरणाच्या किनाऱ्याला म्हणे 20 एकर बागायत जमीन आहे, तिथं फार्म हाऊस आहे, 5 गाड्या आहे, सगळं काही व्यवस्थित. मोठे साहेब आहे. मी आलो तर तुम्हाला ओळख करून देईल. ते महाराज आता सत्संगला यायला लागले. तर सगळे परिचय सांगितला त्यांनी. म्हटलं महाराज मग काय बरं आहे ना तुमचं, सगळा व्यवस्थित प्रपंच झाला. ते म्हणे काचा प्रपंच म्हणे महाराज आपला, हे सगळी साधनं आहे म्हणे, घर, बंगला, गाडी, मोटर गाडी, किचन व सगळं काय तुम्हाला ते आता माहिती. आता तुम्ही महाराज आल्यावरती ऐकणारच, इंदोरीकर महाराज सगळं प्रमाण सांगतील तुम्हाला, लाटणं पळपट काय आणखी ऐका, त्यांच्या तोंडून ऐका, माझ्याकडून नका ऐकू. बरं म्हणे सगळं काही आहे. मग म्हटलं काय लागतंय प्रपंचाला. अहो म्हणे महाराज अजून माझं लग्नच नाही झालं. कसला आमचा प्रपंच. म्हटलं नेमकी दुःखाची बाब तर हीच राहिली ना.
तुम्ही हे सगळं साधन जमा केलं, सगळं, आणि बायकोच नाही, प्रपंच होईल? काय मत आहे? मग अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामदेवरायांनी तेच तर सांगितलं बाबांनो. जैसा कांते विण कारण संसार, जैसा कांते विण कारण संसार, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण कारण संसार, जैसा कांते विण कारण संसार. जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार. तैसा व्यापार बस आपलं कीर्तन सार्थक झालंय. जसं बायकोशिवाय प्रपंच नाही ना महाराजांनो, तसं आहे सद्गुरूचं जर जीवनात आगमन नसेल ना, भक्तीला सुरुवात नाही. बरं का, अजून पण सांगतो, काही करा, काही करा, काही करा, काही पण, जोपर्यंत सद्गुरू या निर्गुण ब्रह्माची ओळख करून देत नाही ना, तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाहीये. हा हा, माऊली महावैष्णवांनी सांगितलेलं आहे. मी भरपूर ग्रंथ सांगा भाऊ, पण तुम्ही ऐकणार नाही माझं, त्याच्यामुळे मला पण ठेवायला इच्छा होत नाही. मी लय ग्रंथाचे प्रमाण देईल, मला एकत्र कधी एकांतात गाठा, पार प्रमाणात सगट मी ठेवील, ओवी सगट सांगेल, अध्याय सगट सांगत. पण महाराजांनो, मायबापांनो, जोपर्यंत सद्गुरूची कृपा होणार नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही. नाही तर भक्ती लोक सगळेच करतात आहे. माझ्या गुरुवर्यांनी सांगितलंय, जग न जाणे भक्ती काय, हरीला प्राप्त करणं भक्ती, पूजणं नाही, पूजणं नाही, हरी प्राप्ती करणं भक्ती. त्यागून सर्व भ्रमशंका. भ्रमशंका काय, आमुषाला वड्यांना जायचं नाही, पुनवाला अमुक करायचं नाही, या भ्रमशंका आमच्या अनेक 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 कल्पना आमच्या. एक नाही, या कल्पनेपायी नाना बुवा बाबांनी फसवलं होतं. गुरुकृपा झाली, आता काही नाही महाराज, रात्रंदिवस रस्त्याला आहे. मी चारोटीला होतो काल, आज मरळला आहे. हा, पण फक्त आता हे 8 दिवस ठेवले बरं का. मला महाराजांनी सांगितलं, किरण महाराजांनी, आपल्या सप्त्यासाठी तेवढं तुम्ही वेळ काढा, बाहेर तर जातातच आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया. आणि माऊलीच्या कृपेने रजा पण भेटली. असो, काही काहींच्या शब्दात ताकद राहते, काही काहींची तळमळ असते, आणि त्या तळमळीसाठी ह्या ब्रह्माला याला दया येते. असो, मला एवढंच सांगायचंय, जोपर्यंत सद्गुरू जीवनात नाही, केलेली भक्ती सार्थ होत नाही. आणि सद्गुरू ज्याला म्हणतो ना, सद्गुरूचं लक्षण सांगितलेलं आहे. मी नाही म्हणत, मी ग्रंथकार सांगतोय, आद्य ग्रंथकार, ज्यांनी कृपा फक्त 1 तास उरला खटवांग रायाशी. मला आता एवढं जायचं नाही डीपमध्ये,
मी लय आतमध्ये जातो पर ते एवढं भरलंय ना याच्यामध्ये, एक हँग होतंय कधी कधी, इथं कळ लागत. हा, कारण की आज पण 27 वर्ष अभ्यासच करतोय. कारण का, किती मिळवा, याच्या पुढं काय, त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढचं काय, आणखीन काय नवीन काढता येईल. कारण की मी ज्यावेळेस कुठल्या कीर्तनाला उभं राहील ना, त्यांना नवीन भेटलं पाहिजे, जुनं नाही. नवीन काहीतरी पेच झालं पाहिजे. महाराजांनी सांगितलं गुरुचं लक्षण, गुरु उघडे करी तत्व. गुरुचं लक्षण काय आहे? गुरु काय करतो? तत्वाची ओळख करतो. गुरु उघडे करी तत्व. या कारणे गुरुसी गुरुत्व, त्याला गुरु म्हणा जो उघड करतो तत्व. आणि तत्व काय आहे? ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगितलेले. काय? तरी परमात्मा ऐसे, जे एक तत्व असे ते जया दिसे ज्ञानास्तव. त्याचं दर्शन फक्त ज्ञानाने होतं महाराज, बाकी कोणत्याच गोष्टीनं त्याचं दर्शन होत नाहीच. हे ज्ञानाशिवाय हे तत्व कळत नाही. गुरु उघडे करी तत्व. पंचमहाभूतिक प्रकृतीनंतर अनेक तत्वांचं वर्णन आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर वर्णन आहे. दासबोधामध्ये पण 84-88 तत्वाचं वर्णन आहे. अनेक ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. फार चर्चेचा विषय येतो. महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग येतोय. गावागावामध्ये लोक नुसते बांधूनच बसलेले असतात. तुम्ही कोणत्या ब्रह्माची वार्ता करताय? समर्थांनी 14 ब्रह्म सांगितले, तुम्ही कोणतं ब्रह्म सांगताय? असे पण विचारणार आहे. पण सगळ्यात तलवारी ठेवावं लागतात ज्ञानामध्ये, म्हणून सारखा अभ्यास करावा लागतो. महाराजांनी सांगितलं गुरु उघडे करी तत्व. या कारणे गुरुसी गुरुत्व. गुरु फक्त एवढ्याच गोष्टीवरती प्रगट होतो. गुरु सांगत नाही माळ घाल, माझ्याकडे ये, मला सोडून दुसरीकडे जाऊ नको. भगवान शंकराने त्याचा गुरुगीतेमध्ये फाडूनच टाकलेले. मधुलुब्धा यथा भृंगा पुष्पा पुष्पांतर रोजत तथा ज्ञान लब्धा शिष्या गुरु गुरुवंतर रोजत. जोपर्यंत या आत्मज्ञानाची ओळख होत नाही तोपर्यंत शिष्याने किती गुरु बदली करू दे, पाप लागत नाही. मी सांगत नाही, गुरुगीता प्रमाण आहे त्याला. किती शिष्य गुरु बदली करा, पण गुरुला काय विचारायचं? गुरुशी पुसावे प्रश्न 2. माया काय, ब्रह्म कोण? माया कशाला म्हणायचं, ब्रह्म कशाला म्हणायचं? एवढंच सांग बाबा. साष्टांग दंडवट. माया ब्रह्माचा भेद कोणालाच करता येत नाही. माया ब्रह्माचा भेद फक्त तत्वज्ञानीला कळतो. आणि हे तत्व उघड करणारा सद्गुरू आहे. तरी परमात्मा ऐसे जे तत्व असे ते जया दिसे ज्ञानास्तव. ते एका वाचून याने भवस्वर्गादी ज्ञाने अज्ञान ऐसा मने निश्चय केला. या तत्वदर्शनाशिवाय, या तत्वज्ञानाशिवाय जेवढं पण ज्ञान मिळवाल ना, सगळं व्यर्थ आहे. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरी म्हणते बाबांनो. म्हणून हे तत्वदर्शन करून देणारा सद्गुरू पाहिजे. आणि सद्गुरू काय आहे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय. सद्गुरू काय आहे? एकनाथ महाराजांनी सांगितलंय. एकनाथ महाराजांनी तर गुरुला सोडलाच नाही, बरोबरच ठेवला. घरातून निघताना सुद्धा बरोबर घेऊन निघायला लागतो. चला माऊली आज मरळला जायचंय, त्याला सोडायचं नाही. तो सुटला का आपलं जीवन झिरो आहे. हा, याला सोडायचं नाही, याला म्हणायचं. आणि हा कुठं नाही असं नाही आहे, परंतु याला सांगायला लागतं चल बाबा. आणि कधी आपण विसरलो धक्का द्यायचा याला. हा जागा आहे, देते का नाही तुम्ही धक्का? काम करता करता झटका द्यायचा त्याला. आपली आठवण राहिली पाहिजे. आपण नाही ठेवली तरी चालत, पण त्याला माहिती पाहिजे ना आपण आहोत. करायचं. तुम्हाला अनुभव आहे ना, धक्का द्यायचा. बाकी काही नाही बघायचं. सोनार जसं सोन्याला बघतो ना, तसं तत्वज्ञानी तत्वाला बघतो. तर महाराजांनी सांगितलं म्हणे आता करू काय या गोष्टीचा विचार. सद्गुरू जीवनामध्ये नाही तर भक्ती नाही, भक्तीशिवाय उद्धार नाही. देव नाचत होता. महाराजांचा अनुभव आहे, नामदेवरायांचा, माझ्या गुरुवर्यांचा. ही स्तुती गुरु परंपरा आहे. हो, मी असं नाही, मी आदुरातला नाही. माझं सगळे प्रमाण हे नामदेवरायांनी माझ्या त्यांच्या जीवनामध्ये आलेला देव आणि सद्गुरूची कृपा झालेला जीवनामध्ये अनुभव आलेला देव आणि सद्गुरू कृपा प्राप्त झाल्यानंतर आलेला अनुभव त्यांनी ग्रंथामध्ये लिहिला. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबांनो, जसा बायकोशिवाय प्रपंच नाही, जसं नवऱ्याशिवाय, लग्न झालेल्या नवऱ्याशिवाय, बरं हा, लग्न करावं लागतं. गुरुला द्यावं लागतं सगळं. गुरुपासून काही लपवायचं नसतं. ज्यांनी लपवलं ते कधीच गुरुच्या आवडते नाही झाले. गुरुजवळ असं उघडं जायचं, बघ बाबा मी असं आहे,
तुला काय करता आलं तर कर. आणि मग गुरु कृपा करतो, बाकी आपली तर अवकात नाही. आणि मग त्यांनी अनुभवांती सांगितलं, सद्गुरूशी लग्न लावा. सद्गुरू जवळ गेल्यानंतर जीवाशिवाचं लग्न लावा. सद्गुरू ते लग्न लावून देईल. जीव काय ब्रह्म काय हे सांगतो सद्गुरू. हा, आप तेज गगन मही मारुत आणि मन ऐसी अष्टदा प्रकृती भिन्न अष्टदा प्रकृतीशी नामाभिधान जीव ऐसे जे जीवाते जीववी चेतना ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह माऊली म्हणतात 7व्या अध्यायातले. होय, माफ करा. पण त्या जीवाला सुद्धा ब्रह्म करण्याची ताकद कोणामध्ये? सद्गुरूमध्ये. कशी ताकद आहे? भागवतामध्ये सांगितलेलं आहे, किती भ्रंगरटीची असंगती, किती भ्रंगरटीची होती. अरे म्हणे ते किडक आहे ना, ते फुलपाखरू, त्याला बघितल्यावर ती फुलपाखराची अवस्था प्राप्त होते, पण संगत करावी लागते. तसं गुरुच्या संगतीत बसावं लागल, संत संगतीत बसावं लागल. आणि संत संगतीत गेल्यानंतर हे ज्ञान कळालं. तसं कळत नाही, मिळतच नाही, हे मिळत नाही. आणि एखादं म्हटलं ना, हे असं काय असतं काय, हे असं थोडीच असतं, या आहेच नाही ना ते. तत किम किम तत तत किम तत किम, याच्या पुढं काय, त्याच्या पुढं काय, त्याच्या पुढं काय. चांग देवाला नाही कळालं. किती विद्वान, नाही कळालं. शेवटी मुक्ताईने सांगितलं, चांग्या या सगळ्या गोष्टी फेकून दे रे, तवाच कळल. माझ्यासारखा कोणीच नाही ना. मला अभिमान होतो, अरे आपल्या एवढे ग्रंथ कोणी वाचलेलेच नाही. मरळमध्ये मी काही ओव्या ठेवते, काय मरळच्या लोकांनी ढेकळ पाहिले ग्रंथ. 33 वर्षामध्ये किती ग्रंथ वाचले तुम्ही? किती बाबा आमच्यासारखे एसटीला पोहोचवले? एसटी मध्ये म्हटलं नाही तर तुम्ही समजशाल वेगळं. किती पोहोचवले? याच्यासाठी गुरुकृपा लागते, याच्यासाठी सद्गुरू लागतो. आणि सद्गुरू जोपर्यंत आपल्या जीवनात त्या जीवात्म्याशी, या शिवात्म्याचं ऐक्य भेटणे नव्हत, तोपर्यंत ज्ञान कळत नाही महाराज, नाही कळत. लय लोक आले, लय लोकांनी घेतलं, अरे काय म्हणे 2 हात लावले. 2 हात नाही, हे कळल त्याला. ही खून तू ओळखून घ्यावी, गुरुपुत्राशी जाऊन पुसावी. ही खून सांगतली ज्ञान देवे. खून भेटल्यानंतर आहे ना, गुरुपुत्राला जाऊन बसावं लागतं, त्याला विचारावं लागतं. हा, नाहीतर कळत नाही. ते म्हटलेलं आहे, ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाची एक नाम त्रिदा पयासे. ते म्हटलेलं ते निर्गुण आहे, निराकार आहे, अनादि आहे. पण ते कळण्यासाठी गुरुकृपा लागते बाबांनो. बाकी शिवाय कोणाला कळत नाही. कितीतरी वेळेस प्रयत्न झाला, नाही कळत. प्रारब्धात लागतं, प्रारब्धात. गुरुगीता सांगते, फार जन्माच्या याच्यावरती गुरु मिळतो म्हणे. अनेक जन्मार्जित पुण्य पाकोद लब्बसते मग संग दुर्लभा. साधूचा संघ अनेक जन्माच्या पुण्य पक्वतेवरती मिळतो. जन्मे कशते सदा जर युजा भक्त्या समाराधितो ईशा स्वयं तिष्ठती आणि गुरु रूपमेत्य धारयंती तारयंती सद्भक्ता. अनेक जन्माच्या पुण्यावरती याला जाय येते हो, त्यावेळेस हा गुरु रूपाने येतो आणि खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो. बाकी काही सांगत नाही, काही सांगत नाही. जागरण घाला, गोंधळ घाला, इथं जा तिथं जा, मी कुठंच जात नाही. रात्रंदिवस एकच धंदा आहे आपला, आपला एकच धंदा आहे, बाकी मी काही करीतच नाही. पण त्यानं सगळं प्रपंच ते सांभाळते बरं का. लोक म्हणते याचं कसं काय चाललंय, हे कधी कामालाच नाही. पण काय करायचं ते तुझ्या दुबाग. आता तर टेन्शनच घेत नाही मी. हा, एकुलता एक पोरगा मिलिटरीमध्ये लागला ना, दररोज PUBG वरती ठक 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 मार 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 मार. आपल्यासारखा तर त्या कोणी करतंय का? मार 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 मार. PUBGचा गेम चालू आहे, फायरिंग चालू आहे. मी तरी त्याला म्हणतो, अरे तू सारखा बॉर्डरवरती जाऊ नको, माझा एकुलता एक पोरगा आहे. ऐकत नाही. तो म्हणतो पप्पा टाइमपास. म्हटलं हे टाइमपास करून UPSC हातात येते का? UPSC वाले 18 तास घासतात. तो मला काय म्हणतो माहिती का? काय म्हणतो? माझ्यावरती सुद्धा गुरुची कृपा आहे. काय बोलतो? माझ्यावरती गुरुची कृपा आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्हीच गुरुची सेवा करते का? मी पण वर्दी घालून नटतोय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ज्या दिवशी मी परीक्षेला बसेल ना, त्यावेळेस गुरु मला असं ओपन करून सांगेल. पण असं नाही गुरुदेव महाराज, लय घासावे लागते. सारखं गुरु गुरु म्हणावं लागतं. कधी कधी गुरुगुरु म्हणून आहे ना गुरकायला होतं. पण केवळ आणि केवळ गुरुकृपा आहे. आणि हा अनुभव नामदेवरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. जव सद्गुरु नाही केला प्रताप
अनुभवान सांगितले अनुभवांती, सद्गुरू जोपर्यंत भरतार करत नाही, केलेला साधन विचार काय केलेली साधनं असतील, तुम्ही काय काय नाना साधनाच्या केल्या, खटपटा, तुम्ही काय काय खटपटा केल्या मला माहिती नाही, पण महाराजांनी सांगितलं जेवढ्या साधनांच्या खटपटा केल्या ना, ते सगळ्याच्या सगळं व्यर्थ जाणार आहे. म्हणून सद्गुरू जीवनात पाहिजे. सद्गुरू शिवाय भक्तीला सुरुवात नाही, आणि सद्गुरू शिवाय भक्तीला रंग नाही, आणि सद्गुरू शिवाय भक्तीतला अनुभव सुद्धा नाही. ऐका, हार घालणं, पाणी वाहणं, हा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी. आता त्या अभंगामध्ये सगळ्या शंका विचारून घेतल्या त्याने देवाला. त्यानं बाकी काही सोडलेलं नाही. तुकाराम बाबांनी विचारलं देवाला, कशानं तुझी पूजा करू, सगळं तूच निर्माण केलेलं, तुझीच वस्तू, तुला कशी देऊ. मग काय आहे, केलेली साधनं म्हणे व्यर्थ आहे. मग नेमकी काय आहे असं सद्गुरूजवळ. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आमच्यासारख्याने सांग ना, कालच्या कीर्तन आजच्या कीर्तनकारांनी, काल आम्ही फेटा बांधायला लागलो तुमच्या समोर, मी गुरुची व्याख्या करणं म्हणजे मूर्ख आहे. हा, बालक बोबडिया बोली का वाकुडा विंचू का पाऊली, ते चोज करून माऊली रिजे जेवी. तुमचा स्वभाव आहे आई बापांचा. नाही तर मला बालकाने आई वडिलांच्या ताटात बसावं आणि वडिलांच्या ताटातलाच घास उचलावून वडिलांनाच खायला घालावून. वडील कधी म्हणतो का, हे हरामखोर मॅच कमून आणलं मलाच खायला घालतो काय. वडील मोठ्या शौकीने सांगतात, बघा ना मला कसं आतापासूनच खायला घालतंय. तद्वत तुमचा स्वभाव आहे. हो, तैसा म्हटलेला स्वभाव तुम्हा आई बापांचा. आपत्य बोले बोबडी वाचा, मी आपत्य आहे तुमचं. दादा पाठीमागे बसलेले, माझी शास्त्रशुद्ध भाषा पण नाही, मी फक्त शास्त्रातलं तेवढं बोलतोय. आणि आज मला ज्याने पदरात घेतलंय, म्हणजे माझ्यासारख्या नवख्या कीर्तनकाराची जबाबदारी घेणं, ते पण या गावातल्या प्रतिष्ठित नागरिक, प्रथम नागरिक सरपंच साहेब, तुमचं मी आभार मानतो. आमच्यासारख्या नवख्या लोकांना तुम्ही पदरात घेणं, खांद्यावरती उचलून घेणं, हे आमचं भाग्य आहे महाराज. आम्ही त्या पात्रतेचे नाहीये, पण तरीही माऊली म्हणतात, आपत्य बोले बोबडी वाचा, तरी अधिकू तया संतोषाती. माऊली सांगतात ते, महाराज माझं नाही. एरवी तरी मी मूर्खू, मी मूर्खच आहे. मी कुठं मरळमध्ये शहाणा होतो शहाणा, कुठे सर मागं बसलेले, शहाणा होतो मी. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविकू, परी संत कृपा दीपुकू सोजुळ, अशी संतांची कृपा आहे बरं का. तुम्ही संतांनी मला मिरवलंय, तुम्ही संतांनी मला खांद्यावरती घेतलंय. तुमच्या संतांची कृपा ही, माझी अवकात नाही, माझी पात्रता नाही, मी त्या पात्रतेचा नाही आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना मी गुरुपरंपरा सांगणं उगच म्हटलेलं आहे, काजव्यानं चमकण्यासारखं आहे. महाराष्ट्रातली गुरुपरंपरा काय आहे महाराज? आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मुख्य चित्त मजमतयाचा, मजमतयाचा, मुख्य चित्त मजमतयाचा, मुख्य शिष्य मजमतयाचा, मजमतयाचा, मुख्य शिष्य मजमतयाचा, हे मजमन बोलताय गडच्या शिकेला, मजमन बोलताय गडच्या शिकेला, मजमन बोलताय गडच्या शिकेला, मजमन बोलताय गडच्या शिकेला, हे गडके बळेला, कैनी प्रति गडके बळेला, 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 आपण त्यामध्ये भाग्यवंत आहे ज्यांना विश्वगुरु म्हटलेलं आहे. त्या विश्वगुरूंची पालखी आपल्या गावातून जाते माऊली. विचार करा, ज्यांना विश्वगुरु म्हटलं, ज्यांनी या ज्ञानाचा प्रचार प्रसार केला,
ज्यांनी हे गुह्य ज्ञान वाटलं, कळवळा होता. तसं महाराष्ट्राला मी सांगतो नेहमी, 18 संत 14 गुरूंची परंपरा, एक नाही दोन नाही, आम्ही फक्त आभागी आहे. मला एवढ्या परंपरा नाही ठेवायच्या आणि मी सांगत पण नाही, पण आम्ही आभागी आहे. आम्ही त्या धर्तीतले, तरी आम्हाला गुरु कळत नाही का? आम्ही गुरुकडे जातीनं बघतो, गुरुचा वेश बघतो, गुरु कोणत्या याच्यातला ते बघतो. आहा. गाय काळी का तांबडी, परी दुधा वाकुडी चवी नाही. काळी गाय पण सफेदच दूध देते ना किरण भाऊ, सफेदच दूध राहतं ना काळ्या गायचं, आणि तांबड्या गायचं सफेदच ना. गाय काळी का तांबडी, दुधा वाकुडी चवी नाही. तसं गुरु कोणत्या देशातला आहे काय गरज नाही. गुरु महाराष्ट्रातला असला ना तरी हेच ज्ञान प्रगट करणार आहे. आणि गुरु फिरत फिरत पंजाबला गेला आणि त्यानं तिथं ज्ञान प्रगट केलं. आम्ही कुठेही जाऊ द्या, बाकीचं काही सांगतच नाही. गुरुविना बोलविनाच काही, आम्ही गुरुशिवाय काही बोलतच नाही, काहीच बोलत नाही आम्ही गुरुशिवाय. माझा तर विषयच गुरु आहे आणि मला याच्याशिवाय होत पण नाही. हो, येडा केलाय मला याने, येडं केलंय. अरे काय करू, मी झोपलो तरी आम्हाला गुरु करतोय. मध्यंतरी डॉक्टरने मला सांगितलं, आजारी होतो मी, तुमच्या पुढं मांडायला काय हरकत नाहीये. ऍडमिट झालो भाटियाला. डॉक्टर म्हणे करतात काय म्हणे, ड्रायव्हर आहे म्हणे, ड्रायव्हरला असा रोगच होत नाही म्हणे. सगळे घरातले येडे झाले म्हणे, झालंय काय म्हणे, यांचा मेंदूच बंद होईना. करत्या काय हे म्हणे, मेंदू बंद होत नाही म्हणे, मेंदू झोपला तर हे जगल म्हणे. म्हणे करते काय म्हणे, हे सारखे पुस्तक वाचित राहते म्हणून त्याच्यामुळं लागलंय म्हणे. पोरांनी सगळे सगळे पुस्तक उचलले, बॅगेत भरले, त्या गोनपटात भरले ना अख्खीच्या अख्खी माळ्यावरती टाकले. महाराज वाचून देत नाही, वाचून देत नाही, तरी मी खिशात ना अवतारवाणी ठेवतो. हा येड लागले. कधी कधी पेपर वाचून वाचायला लागतोय असा बेळीचा, कोणा फेकून दिला तरी तू वाचित राहतोय, असं याड राहते. आणि महाराष्ट्राला 18 संत 14 गुरूंची परंपरा आहे. किती मोठे भाग्यवंत आहे. गुरु इथूनच गेला, इथूनच गेला. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो. मी माझी मोठी आईने सांगत, मोठेपणा सांगत नाही, पण मध्यंतरी काही विशेष लोक आले होते, नाव नाही घेणार मी. ते म्हणे महाराज ही गुरु परंपरा तुम्ही लिहा. म्हटलं माझ्या गुरुने आदेश दिला तर मी लिहिल, नाही तर लिहिणार नाही महाराज. तुमचं पण ध्यान आहे, पण आशीर्वाद द्या. माताजी जोपर्यंत आदेश नाही देत तोपर्यंत मी लिहिणार नाही. कारण की मी फार कष्टाने मिळवलं हे ज्ञान. त्यांचे संदर्भ जोडावे लागले, प्रत्यक्ष त्या ठिकाणाला जावं लागलं, तिथून त्यांचं साहित्य आणावं लागलं, त्या साहित्याशी साहित्य जोडवावं लागलं. आणि मग मी आज छातीत ठोकपणे सांगतो, मी नामदेवरायांच्या वंशातला आहे. नामदेवरायांची गुरुपरंपरा माझ्यापर्यंत आलेली आहे. आणि ही गुरुपरंपरा आजची नाही आहे, अनादी काळाची, आदिनाथांपासून आलेली गुरुपरंपरा अशी नाही. जे गुह्य ज्ञान विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी कुठं प्राप्त केलं? गुहेमध्ये. कुठल्या? ब्रह्मगिरीच्या. अरे तुम्ही फार मोठे अभ्यासू लोक आहे. प्राप्त केलं, पण जे त्यांनी प्राप्त केलं ते आमच्यापर्यंत आणलं होतं. माऊलीने सांगितलं होतं, दादा या ज्ञानाचा अधिकारी सगळे लोक होते. दादा म्हणते एक शिष्य एक गुरु हा साच रुडला व्यवहार तो मध प्राप्ती प्रकार जाणावा. दादा माझं हे स्वप्न आहे, हे घराघरात जाऊ दे. नाही म्हणे ज्ञाना नको, लोक ऐकणार नाही, चेष्टा करतील. करतात लोक चेष्टा, महाराज लय चेष्टा करतात, काही पण म्हणते. माझ्या काय बापाचं गेलं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आज नाही ना ऐकलं, शेवटी तुम्हाला विचारणार आहे. कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी, तेथे सोडविना कुणी माय बाप बंधू भगिनी. आणि विचारतील, हा आवाज ऐकला होता का? प्रगट करणारा सद्गुरू बद्दल कोणी बोललं होतं का? जामीन निघालेला आपला.
आपला जामीन निघालेला आहे. बाबांनो तुमच्या तुम्ही बघा. आवाज देणं माझं काम आहे, ऐकणं न ऐकणं तुमचं काम आहे. पण मी आवाज देतच राहतो बाबांनो, कारण की गुरु प्रगट आहे. हा प्रगट आहे ना, जोपर्यंत बाजार बसलेला आहे तोपर्यंतच बाजारात जाऊन माल घेता येतोय. एकदा बाजार उठला ना, आपण काशेबाईच्या पटांगणात गेलो तर लोक हाणतील धरून, येडाय काय म्हणे. आणि तो उठलेला बाजार फक्त कोंबड्यां झोंबड्यांचंच काम येतो, आपल्या काय कामाचं आहे, येतो का? हा, म्हणून बाबांनो बाजार उघडा आहे, अजून पण मोका आहे. मानव शरीरात आहे, या देहात आलेलो आहे, अनमोल किमतीचा भेटलेला आहे. ज्याच्यासाठी भेटलेलं आहे ते काम पहिलं करा. आईनं सांगितलं सुनीलच्या दुकानातून 25 पैशाची माचीसची पेटी घेऊन ये. आता येत नसेल मला वाटतं, 1 रुपया लागत असेल. 1 रुपयाची माचीसची पेटी घेऊन ये. ते पोरग खळ्यातून आलं, पण या गल्लीमध्ये क्रिकेट चाललं होतं. पोरं क्रिकेटमध्ये ते रंगलं ना. 1 रुपयाची माचीसची पेटी घरी घेऊन नाही गेलं. घरी गेलं 1 रुपया खिशातच, विसरलं माचीस आणायचं होतं. घरी गेल्यावरती आईनं विचारलं, काय रे माचीस नाही आणलं? विसरलं म्हणे. आईनं रुपया काढून घेतला, मग इंगा दाखवला. आईनं मग इंगा दाखवला. तशी ही आई, हिला सगळं माहिती आहे, कशासाठी पाठवलं हे पण माहिती आहे. आणि जर आपण नाही ते काम केलं तर मग त्याने 84चा दरवाजा उघडाच ठेवलेला आहे. आणि मग पुन्हा बहुत दिवसा झाला फेरा, या नगराला आपण परत येऊ. महाराजांनी प्रमाण दिलंय, एक येऊनी मग लागे वारा, मानवा, मग लागे वारा, मानवा. कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. कोणत्या योनीमध्ये काय दुःख भोगावं लागल सांगता येत नाही. मानव दे हात आलो या गावामध्ये भाकर मागून खाली. कुठल्या योनीला काय काय दुःख भोगावे लागले असतील माहिती नाही. फार मोठी कृपा केली सद्गुरू मायवली. 84 लक्ष योनीचा प्रवासी होतो मी. कृपा केली. कृपाच नाही, अशी दिव्य कृपा केली. आता यम धर्म सुद्धा सॅल्यूट मारतोय, महाराज यायचंय का? आम्ही सांगतो पुढची तारीख बुक आहे, यायचं नाही तोपर्यंत. आम्ही छाती ठोकपणे त्याला सांगतो. आणि प्रसंग लय अवघड प्रसंगातून हा काढतो. पण एक योनी, अरे कुत्र्याच्या योनीला जाईन, बैलाच्या योनीला जाईन, किती योनी रे. आता नाही, हा सद्गुरूच्या सामर्थ्यावरती घेतो श्वास सुखाचा. आता यम धर्म सुद्धा विचारतो, योनीला जायचं काम नाही आपलं का? नामदेवरायने जे प्रमाण सांगितलं ना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, सांगा महाराज. नामदेव भरे सद्गुरु पासोनी, नामदेव भरे सद्गुरु पासोनी, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी, नामदेव भरे सद्गुरु पासोनी, नामदेव भरे सद्गुरु पासोनी, देव म्हणे सद्गुरु पासोनी, नामदेव म्हणे सद्गुरु पासोनी. नाम घ्या जाणोनी नाना काही, नाम घ्या जाणोनी नाना काही, जैसा कांते विन करणे संसार, जैसा कांते विन करणे संसार.
हे हरी. तुम्ही काय सद्गुरूकडून नाम घेतलेलं नाहीये, मला माहिती आहे. पण ज्यांनी घेतलेले त्यांनी सद्गुरूच्या मुखातून जे नामस्मरण आहे ते तुम्ही घ्यायचं. पण तरीही महाराष्ट्रातली अनादी काळाची परंपरा ही संत मंडळी तुम्हाला एक नाम देते. माहिती आहे कोणतं? 33 वर्षाचा सप्ताह झालाय महाराज, आपल्या डोक्यात पाहिजे ना. या संत मंडळींनी इथून काय नाम दिलेलं आहे? काय काय नाम दिलंय? विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. उठा उठा. विठोबा रखुमाये, रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. मी प्रत्येक गावामध्ये विनंती करतो, पुन्हा एकदा करील वरतील्या गावात ध्यानात ठेवा. जर कधी मी पुन्हा तुमच्या गावामध्ये आलो तर 2 हार आणा. मी पैसे नाही मागत कोणाजवळ, पण ते माझे गुरु आहे, नारद आहे ना, व्यासांचे गुरु आहे. मी व्यासपीठावरती उभा आहे. ॲक्च्युली शिष्याचं उष्ट गुरुला नाही द्यायचं रात, हे ॲक्च्युली इथं ठेवायचं होतं, कारण की ते गुरुवारी आहे माझे. ही परंपरा आहे, पण करणार काय? असो, तुम्हाला इथंच आता 33 वर्षामध्ये दिलेलं नाम तुमच्या ध्यानात राहिलं नाही. मी तुम्हाला विचारलं 33 वर्षापासून ही संत मंडळी तुम्हाला नाम देते, न जाणे अचानक कधी जाणं होईल, मग तिथला पासवर्ड कसा उघडायचा? कसं उघडणार? तुम्ही संतांच्या मुखातून ऐकलेलं नाम तुमच्या ध्यानात येईना. संत मुखाने ऐकून ज्याने नाम प्रभूचे मिळविले त्या प्राण्याला विश्वामाजी आणि काहीच नाही दिसले. संगत करी तू अशा संतांची इच्छिशी जरी कल्याणा, चरण धरी तू अशा सद्गुरूचे सकल सोडून चतुरपणा. पुढं स्टॅम्प मारला. स्टॅम्प काय? स्टॅम्प आहे, येणे जाणे न लगे तुझला, जन्म मरण फेरे चुकती, अवतार गुरुचे चरण वंदिता पूजिता. काय म्हणायचं ते म्हणा. अवतार गुरुचे चरण पूजिता, प्राप्त होई जीवन मुक्ती. हेच जर तुम्हाला गुरुच्या मुखातला अजून पण येईना. संत मंडळी सांगते, संत आवाज देतात आहे, संत सांगून जातात आहे, तरी आम्हाला विठोबा रुक्माई आठवली नाही. म्हणजे केलेला परमार्थ कुठपर्यंत आहे आमचा? ज्याचा त्याने विचार करा. असो, आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता आमचे संदीप भाऊने भरपूर मोठा त्यांनी
तपत्याग केलं म्हटलं तरी चालेल, कारण की महाराजांनी मला सांगितलं, महाराज तुम्हाला यावंच लागल. मी चारोटीची तारीख काल घेतली महाराज, सरकून घेतली, आजची होती ती सरकवली पुढं, आणि त्यांना आज दुसऱ्यात माझ्या जागेवरती येणाऱ्या महाराजांना मी हे केलं. याचं कारण काय आहे? फक्त संदीप भाऊचं प्रेम. गुरुकृपेने इथं येण्याचा मौका मिळतोय, गुरुकृपेने गुरुची उस्तत करण्याचा मौका मिळतोय, गुरुकृपेने गुरुचं गुणगान गाण्याचा मौका मिळतोय. आणि मरळ गाववाल्यांचं तर मी शतशः आभार आहे, कारण तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. मी बाहेर सांगतो मी मरळचा आहे, ते म्हणतात महाराज तुम्ही एकटेच असे तर मरळचे अजून किती का असतील म्हणे. मी त्यांना म्हटलं एकटाच तुम्हाला एवढा हे करून जातोय तर बाकीचे अजून यायचे म्हटलं. हां, आमचे सुनील महाराज आहे, अजून लय पोरं तयार होणार आहे आपले, लय पोरं. आणि पोरं जेव्हा उभे राहतील ना कुठे महाराज, हां ज्यांना माहिती आहे कुठे महाराज ते असे असो. ही गुरुकृपा आहे, पण केवळ आणि केवळ सद्गुरु कृपा झाली बरं काही, जी नामदेवरायांनी सांगितली, जी अभंगाच्या रूपाने आज तुमच्या समोर घेतली. महाराजांनी सांगितलं, मी माझं म्हणणं नाही. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. महाराजांनी सांगितलंय सद्गुरूशिवाय नाम मिळत नाही, नाम कळत नाही. सद्गुरू देतो नाम. महाराजांना विचारा, आहे संधी विचारा, ते नाम द्या जे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. आणि काय केलं त्यांनी? हरीला जाणलं का पूजलं? हा हा, परमार्थातली ही मेक आहे. कुठली? पूजायला नाही दादा, जाणायला सांगितलंय. न जाणताच कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणारच नाही. देवाला जाणलं नाही ना तर मोक्ष मुक्तीचा विषयच नाही ठेवायचा. हे केलेल्या सगळे येथे मज न ओळखती, नाना दैवत पूजिती, नाना आचरण करते. काका नेनती माझे ज्ञान, इथं माझी ओळख करत नाही. नाना दैवताच्या पूजा करतात, नाना आचरण करतात, मृत्यू लोकात देव कोण हेच कळत नाही. नेनती माझे ज्ञान, आणि माझे ज्ञान ते म्हटलेलं आहे. सद्भक्ती ते गुरुभक्ती, उपनिषदेची आरती, हे विषयी बहुग्रंथी सांगितले म्हणजे त्यांनी अनेक ग्रंथामध्ये वर्णन केलेले. न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. सद्गुरूची भक्ती केली नाही तर परमार्थाची प्राप्तीच होत नाही. माझ्या काही बापाचं जात नाही. गुरु शोधा, गुरुजवळ जा, ते नाम विचारून घ्या, गुरुच्या मुखातून जाणून घ्या. नाही तर मोका चाललाय, वेळ चालली हो, गेला समय नाही येई हाती, अनुताप होईल अंती, निरोप येता यमदूताचा, नयन तुझे भरून येते. इष्टमित्र गोत्र जे असते तुझ्या कामी नाही, ते तिथं कोणाचं चालत नाही. वाटतं मला पोलिसांनी पकडलं, मी संजू महाराजांचा नंबर दिला, संजू महाराज बोलले का छड दे यार, आपला मित्र आहे. सोडून देतात पोलीसवाले, सोडतात. संदीप भाऊ काय माझा प्रॉब्लेम असाला, मी पोलीस स्टेशनला गेलो, हा संदीप माझा भाऊ आहे, सोडून देईल तो पोलीसवाला. संदीपचं क्रेडिट आहे. तसं यमधर्मासमोर माझं क्रेडिट मांडणारा कोण आहे? माझी बाजू व्यक्त करणारा कोण आहे? माझी बाजू घेणारा कोण आहे? कधीतरी विचार करा, माझा जामीन कोण करील का? असा कोणतरी भक्कम जामीनदार आहे का? असा कोणतरी वजनदार आहे का जो माझा जामीन करेल यमाच्या ताब्यातून? म्हणून सद्गुरूपासून नाम घ्या जाणून नाना काही. जैसा कांती विन बायकोशिवाय प्रपंच नाही, तसा भरत परमार्थाला सुरुवात नाही सद्गुरूशिवाय. जोपर्यंत जीवाशिवाचं लग्न होणार नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही बाबांनो. आणि म्हणून नामदेवरायांनी सांगितलं होतं की तुम्ही नामदेव महाराजांनी अनुभवान ते सांगितलं, नामदेव म्हणे सद्गुरूपासून नाम घ्या जाणून. तुम्ही मानत राहिले, जाणलं नाही. साधू संत सांगत राहिले, तुम्ही जाणण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जाणायचं असेल तर अजून संधी गेलेली नाही. महाराज गावातच आहे, धरा, सोडू नका, लाभ घ्या. लाभ आयुष्या लाभ हा जो चुकला, तुका म्हणे वाया गेला, लाभापासून दूर राशाल. पकडा, विचारा ते नाम कोणतंय? ते नाम सोपे रे, ते सोपं नाम घ्या. कोणतंय ते तुम्हाला माहितीये. हा, सोडू नका, लाभ घ्या. जर ते नाम कळालं ना, साहेब नमस्कार इल्या उपरी, साहेब नमस्कार करतात साहेब. मी नेहमी सांगतो, संजू महाराजांना न्यायला पोलीसची गाडी येते, चोराला न्यायला पोलीसची गाडी येते. संजू महाराजांना सॅल्यूट मारते आणि त्या चोराच्या पेकटात लाद घालते. तुम्हाला म्हणते गाडीत बसा, आदर सत्कारानं बसू द्या, आणि चोराला हा फरक आहे बाबांनो. असो,
पण तरी नामदेव महाराजांनी सांगितलं की सद्गुरूपासून नाम घ्या. नाही कळालं, नाही काही कळत ना, ज्यांनी गुरुच नाही केला त्यांनी संताचे नामस्मरण करायचं. काय आपल्या महाराष्ट्राला लई मोठी संतांची परंपरा आहे. महाराज सांगतील काय संत परंपरा. निवृत्ती ज्ञानदेव, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाई ज्ञान सकया. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. संतांनी सांगितलेले बाबांनो, या संतांचं नामस्मरण केलं तरी तुमच्या पापाचा नाश होतो. म्हणून मी सांगितलं महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. तुकाराम तुकाराम. तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल.